पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझ्या पायावरी यार करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या. मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक माझ्या पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या. मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भिने कळिकाळ काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. आणि आता चालू असलेला हा श्रावण मास, श्रावण महिना म्हटलं की उपासनेच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ मानला जातो, पवित्र मानला जातो. कारण श्रावण महिना ही आपल्या संत महात्म्यांनी घालून दिलेली ही एक परंपरा आहे बरं का. ऋषी मुनी संत त्यांनी घालून दिलेली आचारसंहिता आहे. हा श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये पहिला सण येतो नागपंचमी. बघा ना, सुरुवात आहे वर्षाच्या सणांची. त्या नागपंचमीच्या दिवशी आपण काय करतो, नागोबाची पूजा करतो की नाही, सापाची पूजा. मला वाटतं नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जर एखादा साप पाहिला तर 10-5 जण गोळा होऊन त्याला ठेचून मारतात. पण नागपंचमीच्या दिवशी जर एखादा सर्प दृष्टीस पडला तर माणूस त्याचं काय घेतात, दर्शन घेतात, स्वतःला भाग्यवान समजतात की मी भाग्यवान आहे, आज मला नागोबाने दर्शन दिलं. बरं काय हे सगळी या परंपरेच्या पाठीमागं काहीतरी भूमिका आहे, याच्या पाठीमागं भूतदया आहे, तुकोबारायचं प्रमाण आहे. मारू नये सर्प संताची दृष्टी. अरे सर्प संताच्या समोर जर साप जरी मारला ना तरी ते कष्टी होतात. विठाला 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 विठाला. याच महिन्याच्या अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये बैलाची पूजा होते, जनावराची पूजा. भूतदया आहे.
आमच्या संताकडे दया हा संताचा स्थायी भाव आहे बरं का. काहीही झालं तरी संताच्या अंतःकरणातली दया हटतच नाही. हा स्थायी भाव आहे, नैसर्गिक आहे ते. आणि म्हणून या संप्रदायाच्या निमित्तानं सर्व यच्चैवत मानवी जीवनाला संतांनी या भूतदयेचा काय केलेला आहे, संदेश दिलेला आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. श्रावण महिना पवित्र असणारा महिना आणि त्याच्यामध्ये हा ना उपवासाचा महिना म्हणतात त्याला. कारण काही काही माणसं महिना उपवास करतात, एक भुक्त एकदाच जेवायचं. याच्या पाठीमागं अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही गोष्टी आहेत. श्रावण महिन्याच्या उपवासाच्या पाठीमागं दोन्ही गोष्टी आहेत. कारण पावसाळ्यामध्ये पचन संस्था ही कमकुवत होत असते, म्हणून जास्त आहार घ्यायचा नाही. आता ती पाठीमागं अमावस्या झाली ना, त्याला गत आहार म्हणतात. त्याला गटाहार मला कोणीतरी नाव दिलं, गटाहार अमावस्या. कसं त्याला सुचलं असेल बिचाऱ्याला, गटाहार अमावस्या. गत आहार, आहारावर नियंत्रण ठेवा. मागच्यासारखा घेऊ नका, आता कमी करा, उपवास करा, जेणेकरून आपलं शरीर स्वास्थ्य, शरीराचं संतुलन चांगलं राहील असा आहार घ्या. अल्पाहार म्हणतात त्याला, म्हणून उपवास आहे. हे झालं विज्ञानाच्या दृष्टीनं. अध्यात्माच्या दृष्टीनं उपवास ही आपली संस्कृती आहे. उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवासा पारणे राखला दारवटा, उपवासा पारणे राखला दारवटा. केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला गे, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा. गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा आम्हाला गे, उपवासा पारणे राखला दारवटा. उपवासा पारणे राखला दारवटा, केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला. उपवासा पारणे राखला दारवटा, केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला. तुकोबराय स्वाभिमानानं सांगतात, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. उपवास हे साधन, उप म्हणजे वर आणि वास म्हणजे राहणं. हं, देवाचं ठिकाण कुंड उंच आहे बरं का, असं खाली नाही आहे. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, देव पहावो देव पहावो, उंच पदी उभे राहावो. देव जर पाहायचा असेल ना तर उंचावर आहे बरं का, खाली नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. असा हा उपवासाचा असणारा हा महिना श्रावण. आणि सगळे पाळतात बरं का. काही काही माणसं तर श्रावण संपला का झाले रावण, पण ते पाळतात एवढं ठीक आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. असे हा श्रावण महिन्यामध्ये असणारा आपला हा उत्सव भगवान हनुमंतरायच्या या पावन दरबारामध्ये आमचे या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि तुकोबारा या अभंगातून जीवनामध्ये संकल्प करतात. हे मानवी जीवन संकल्प करण्यासाठी आहे बरं. चांगला संकल्प जीवनामध्ये करावा, काहीतरी ध्येय ठरावा माणसानं. उगच जगायचं म्हणून जगू नये, काहीतरी ध्येय. आमच्या तुकोबारायचं ध्येय होतं, धन्य म्हणावी न इह लोके लोका, भाग्य आम्ही तुका देखील. संकल्प आहे जीवनामध्ये, काहीतरी ध्येय ठरवून माणसानं जीवन जगलं पाहिजे. या अभंगामध्ये तुकोबाराय ध्येय ठरवतात, आम्ही करणार आहोत. करू हा शब्द दोनदा आला अभंगामध्ये. पहा, करू याची कथा सुरुवातीला करू आहे,
आणि शेवटच्या चरणामध्ये सुद्धा करू आहे. पण दोन्ही करूचा अर्थ असा आहे की पहिला करू ज्ञानपूर्व आहे आणि दुसरा करू ज्ञान उत्तर आहे. ज्ञान होण्यासाठी एक करू आहे. ज्ञान कशानं होतं? भगवंताच्या कथेनं, भगवंताच्या नामस्मरणानं माणसाला काय होतं? ज्ञान. पहिलं जर माणसाला गरज कशाची असेल ना जीवनामध्ये तर ती ज्ञानाची आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण शास्त्रानं सांगितलंय प्रथमम नार्जितम विद्या. पहिलं विद्या संपादन करा, ज्ञान मिळवा, मग तुमचं जीवन आनंदात जाईल. माणसाकडून ज्या चुका होतात, जे अपराध घडतात, कशानं? अज्ञानानं. अज्ञानानं घडतात. शहाणा तो धनी घेतो येथे उगीच म्हटलेलं नाही. आणि असे शहाणे दुर्लभ असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. माणसाला मानवता धर्म कळावा. आपण कुठून आलोय, कशासाठी आलोय, काय करायचंय एवढं तरी ज्ञान असलं पाहिजे ना. मी म्हणतो माणसाला काहीच नाही करता आलं तरी चालेल, पण निदान माणूस होता आलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. एवढं तरी ज्ञान पाहिजे ना. विनोबाजी भावे राष्ट्रीय संत होऊन गेले आता अलीकडच्या काळात. ते सांगायचे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, त्याला माणूस म्हणायचं. एवढं तरी ज्ञान माणसाकडे पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृतीनं, शास्त्रानं हे सांगितलंय प्रथमम नार्जितम विद्या. अगोदर विद्यार्जन करा, ज्ञान मिळवा, ज्ञान मिळवा. आणि मग त्या ज्ञानानं कळतं. आमचे तुकोबाराय सांगतात बेसता संताचे संगती कळवाले कमळापती आपुली कोणीच नवती निश्चय चित्ते दृढ झाला. ज्ञान मिळवण्याच्या अनेक स्टेप आहेत. भगवंताच्या कथेनं, भगवंताच्या नामस्मरणानं, संताच्या संगतीमध्ये ज्ञान प्राप्त होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. असं म्हणतात ना, न कळे ते कळो येईल उगले. नामानं न कळणाऱ्या गोष्टीचा सुद्धा उलगडा, न कळणाऱ्या गोष्टी सुद्धा भगवंताच्या नामचिंतनानं कळतात. बघा, म्हणून त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय हा जो संकल्प करतात, या अभंगामध्ये सांगतात आम्ही कथा करू. पण देवाचं नाव काय घेतलं? कोणाची कथा? आता तर प्रपंचाच्याच कथा आहे ना. 50-50 हजार रुपये देऊन तुम्ही प्रपंचाच्या कथा ऐकता. त्यांचा दोष नाही, तो ऐकणाराचा दोष आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे प्रपंचाची कथा होत नाही, प्रपंचाच्या व्यथा असतात. कथा कोण म्हणतं? कथा ही देवाची असते, कथा ही संताची असते, तिला कथा म्हणतात. कथेमध्ये 3 गोष्टी असतात. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. 3 गोष्टी असतात कथेमध्ये. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. कथेमध्ये 3 गोष्टी असतात. कथा हे भक्त करतात, त्यामुळं देव तिथं असतो. तेथाशे देव उभा, देव तिथं असतो. आणि कथा करत असताना हे भक्त काय करतात? भगवंताचं नामचिंतन करतात, कथा करतात. म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. मला वाटतं आज हा या ठिकाणी हा जो सुरू होतोय ना, यालाच त्रिवेणी संगम म्हणतात. वेगळं काय असतं? हा त्रिवेणी संगम आहे. या सत्संगामध्ये, हा सत्संग आहे, याच्यामध्ये कोणाचा काय अधिकार आहे कोणाला सांगता येईल? कोण जाणे कोणाकडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. कोणाचा काय अधिकार आहे सांगता येईल का? याच्यात कोण संत आणि कोण असंत कळतंय का? नाही. पण सहज जरी स्पर्श झाला तरी जीवन बदलून जातं. विठ्ठला 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 विठ्ठला. सहज बरं का, परमार्थ सहज असतो. अशा सत्संगामध्ये जर गेलं ना
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली. नामदेव महाराज वर्णन करतात बरं का. त्यांचा समागम घडो, कुणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे, ज्यांचं प्रेम देवावर आहे, त्यांचा समागम आम्हाला घडावा. का बरं? त्याचा परिणाम सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. नामदेव महाराजांना अभंग लिहिण्याची प्रवृत्ती कुठं झाली हो? त्या गोष्टी ऐकून झाली की नाही? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत संमेलन भरलं होतं. अनेक संत मंडळी त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्या चर्चा संवाद सुरू होता. अरे म्हटले, व्यासाने अमुप ग्रंथ केले, वाल्मिकीनं शतकोटी ग्रंथ केले, हां नामदेव महाराज त्यांना कमीपणा वाटला भाऊ. ते म्हटले एवढे ग्रंथ केले, म्हटले अमुकानं एवढा हा ग्रंथ केला, त्यानं तो ग्रंथ, मी तर काहीच केलं नाही म्हटले. अजून लाज वाटली पाहिजे माणसाला, लाज कुठल्याही गोष्टी, चांगल्या गोष्टीची. नामदेव महाराजांनी सुद्धा संकल्पच केला बहुतेक, शतकोटी तुझे करीना भंग, संकल्प केला. हे कळालं देवाला, पांडुरंगाला. म्हटले नामदेवा एवढा आहे म्हटले तू. म्हटले काय? अरे तये मिळी होती आयुष्याची वृद्धी. अरे त्यांनी शतकोटी रामायण लिहिलं, पण त्यावेळेस आयुष्य मर्यादा होती ना. अरे आता तुला आयुष्य किती आहे? शतगणिले ते अर्धरात्र, मध्ये बालत्व पिढा रोग, काय भजनाशी बुरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी. काय किती आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव देह. आणि तो खुशाल संकल्प करतो की शतकोटी तुझे करीना भंग. नामदेव महाराज म्हटले देवा ते आता जमणार नाही म्हटले, मी केलेला संकल्प आहे, हा संकल्प जर पूर्ण झाला नाही तर जीभ उतरून ठेवीन तुझ्या पुढं. आता काळजी कोणाला पडली? नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसं होते. आत्ता पुण्यतिथी झाली नामदेव महाराजांची. 14 माणसं होते महाराज. त्या 14ही माणसं लिहायला बसले. काय कुटुंब आहे महाराज, आदर्श. आता म्हणा बरं तुम्ही आपल्या बाकीच्या माणसाला, हरिपाठाला लवकर जवळ येत नाहीत, बळच आणावं लागते. सगळे माणसं अभंग लिहायला बसले. पांडुरंग परमात्मानं नामदेव महाराजांच्या जिभेवर सरस्वती देवीचं त्याला आव्हान केलं, बसवलं. नामदेव महाराज फडा फडा फडा, आता सरस्वती जिभेवर असल्यानंतर काय कमी येऊ. आणि ते अभंग सांगायचे, बाकीचे देव सुद्धा लिहू लागले मला. आणि त्यांचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. मला सांगा, परमार्थ करण्याची ही जी काही प्रवृत्ती आहे ही त्या सत्संगामध्ये झाली, म्हणून त्या संगतीमध्ये आपण त्या ठिकाणी आलं पाहिजे. सहज त्या ठिकाणी तो संघ घडला पाहिजे. विठाला 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 म्हणून त्या कथेमध्ये त्रिवेणी संगम असतो महाराज. आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये जर आपण आलो तर त्याचा परिणाम, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होते नारी नर, शुद्ध होते नारी नर, गाती ऐकते
ऐकती सादर गाती ऐकती सादर गाती ऐकती सागर गाती ऐकती सागर जे पवित्र हरी कथा पवित्र हरी कथा जे पवित्र हरी कथा पवित्र हरी कथा जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळते दोषांचे डोंगर जळते दोषाचे हे जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळते दोषांचे डोंगर शुद्ध होते नारी नर गाती ऐकती जे सादर जे पवित्र हरी कथा दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी भगवंताच्या कथेमध्ये अनेक नुसता फायदा नाही बरं का, फायदे आहेत. फायदा वेगळा आणि फायदे वेगळे. फायदा हा एक वचनी आहे, फायदा एकच होतो, पण फायदे म्हटलं की अनेक फायदे. अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. महाराज तुकोबाराय आणखी एका ठिकाणी या कथेचं वर्णन करतात. सुखाची समाधी हरिकथा माऊली विश्रांती साबुली शिनलियाची करावा जतन आपुला विश्वास अंग आला रस आवडीचा सुखाची समाधी हरिकथा माऊली. कथा ही देवाची होत असते, तेने सदाची समाधान तेने सदा चेता सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा चिता समाधान समाधान तेने सदा चिता समाधान सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चिता तुकोबाराय त्याची फलश्रुती सुद्धा सांगतात. सदा नाम घोष करू हरिकथा. कथा ही हरीची असते, रामाची असते, कृष्ण कथा असते. करू हरिकथा परिणाम तेने सदा चित्ता समाधान. म्हणून तुकोबाराय कथा करायची म्हणतात. त्या कथेमध्ये अनेक अशा प्रकारचे फायदे आहेत, अनेक फायदे आहेत. अहो कथेमध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा, मोठा लाभ जर कोणता असेल तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या करूयाची कथा नामाचा गजर 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 करूयाची कथा नामाचा
संसार काय आम्हा संसार काय म्हणून हरीचे दास लवते गुचारे म्हणून हरीचे दास लवते गुचारे म्हणून हरके राजा लवते गुचारे म्हणून हरीचे दास लवते गुचारे काय करी आम्हा संसार काय करी करुणाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय अतिशय गोड प्रमाणाला चाल लावली बरं का. आणि त्याचा परिणाम असा आहे, या शहर टाकळी अंतरे या हा जो परिसर आहे ना, या मंडळीचं योगदान आहे. मला वाटतं या परिसरातलं एखादं लहान लेकरू जरी रडायला लागलं ना, ते स्वरातच रडल, बेसूर रडणारच नाही. या सगळ्या मंडळीचं योगदान आहे महाराज. हे म्हणा आता थकली, आता याच्यासाठी फार कष्ट झेलावे लागतात महाराज. इतकं सोपं नसतंय. त्याला रियाज करावा लागतो, त्याला ती साधना करावी. ही साधना आहे. आणि म्हणून हे आता इथून पुढं काय अवघड आहे महाराज. इकडे कोणी प्रवृत्त होत नाही. एकदा मी आमच्या मावशीकडे मुक्कामाला होतो बरं का महाराज. आणि आपल्याला ती आवड असल्यामुळं वैकुंठवासी अंबादास महाराजांचा काकडा भजन सुरू झालं होतं इथं मंदिरात. अक्षरशः मी अंथरुणावर उठून बसलो होतो. ती सकाळची पहाटची वेळ आणि तो आवाज माझ्या कानावर आला. मग आम्हाला कसली झोप. एकदम स्वरामध्ये असं म्हणजे तल्लीन होऊन अशा प्रकारे एकदम ताल स्वर कोकिळेसारखा तो आवाज. आता ऐशे कोणी होणे नाही, कारण ही साधना असते. त्याच्यासाठी त्यांची ती तपश्चर्या असते महाराज. आणि त्या तपश्चर्याला आलेलं ते फल असतं. विठाला 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 करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. काय स्वाभिमान आहे तुकोबा राहिला. करू याची कथा. आता याची कथा आपण ऐकले. कोणाची कथा? देवाचं नाव घेतलं नाही इथं. पण कोणाची कथा करायला तुको बरं काय सामान्य. कथा बरी या विठोबाची, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा या बरी विठोबाची. विठोबाची एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम. ते तुकोबर आहेत महाराज. फक्त आणि फक्त एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. असे निष्ठावंत भाव त्या तुकोबाराच्या ठिकाणी आहे. म्हणून ते तुकोबारा या ठिकाणी स्वाभिमानानं सांगतात, करू याची कथा नामाचा गजर. कथा आणि भगवंताचं नाव बरं का. देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल ना, तर त्याचं नाव आवडतं आणि नाव घेणारा आवडतो. या दोन गोष्टी आवडतात देवाला. त्याचं स्वतःचं नाव त्याला आवडतं आणि नाव घेणारा आवडतो. विठाला विठाला म्हणून त्या नामाचा गजर आमची भक्त मंडळी काय करत असतात. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तर का नामाचा जय जयकार झाला पाहिजे मला. जय जयकार. आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार.
केला नामाचा उच्चार रात्री तुळशी माळा गळा घोटे चंदन टिळा तुळशी माळा गळा घोटे चंदन टिळा आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडणारा हा प्रकार आहे. म्हणून नामाचा गजर, ज्या ठिकाणी नामचिंतन चालू असते ना तिथं देव येतो. भगवान परमात्मा सांगतात ना अर्जुनाला, मी जर हरवलं असं तुला वाटलं ना तरी परी तयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्या ठिकाणी नामचिंतन चालू असेल, भजन चालू असेल, त्या ठिकाणी मी सापडेल. विठाला 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 म्हणून तुकोबाराय सांगतात करू याची कथा. त्याला सापडायला दुसरीकडे जावं लागत नाही, तो आपोआप येतो. मग तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी. जिथं कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, नामचिंतन चालू असेल, तिथं देव त्याला बोलावणं पाठवावं लागत नाही महाराज, तो येतो. नाव घेता पंढरी राणा उडी घाली अवचिता कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता. नाव घेता पंढरी राणा. त्याचं नाव घेतलं की तो धावत येतो महाराज. बरं का, जशी आई असते ना, आई मुलाने हाक मारली की ती आई जशी धावत येते ना, तसाच देव आहे महाराज. म्हणून करू याची कथा नामाचा गजर. पण ही कथा आणि नामाचा गजर हे दोष टाळून झाले पाहिजे. विठाला विठाला दोष टाळून झाला पाहिजे. होय, नाही तर मग भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. दोष टाळून ते नामचिंतन झालं पाहिजे, दोष टाळून. आता इथलं इकडचं काय मला माहीत नाही, पण आता काही शक्यतो भजन म्हणलं की भांडणं ते असं समीकरणच झाले मला. भजन म्हणलं की भांडणं काही नाही महाराज. अरे भजन काय असतं, भजनाची शिस्त काय. आता ही सगळी मंडळी पैठणला धर्मशाळेमध्ये भजन करणारी ही मंडळी, म्हणजे रामनाथ भाऊ होते ना, ओळीवार अभंग महाराज, काय त्या भजनाचा आनंद होता. प्रत्येकाला अभंग द्यायचा, मध्ये कोणी तोंड घालायचं नाही. शिस्त. आमच्या कोरडगावला सुद्धा ही शिस्त आहे भजनाची. विठाला 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 काय सांगावं तुम्हाला. आम्ही एका ठिकाणी होतो, असं भजन सुरू झालं, 10-15 जण होते. भजन सुरू झालं आणि त्यातल्या एक जणानं मालकंस रागामध्ये एक अभंग काढला. मालकंस. आता ही सगळी राग रागिनी गाणारी मंडळी बरं का नानासाहेब, यांना सगळी रागांची माहिती आहे. मालकंस राग सोपा राग आहे बरं का, कोणाला येण्यासारखा. हां, मला काय एवढं कळत नाही पण. आणि मग ते मालकंस राग काढला आणि अभंग काढल्यानंतर त्यानं काय, आणि प्रत्येकजण त्याला आलाप म्हणतात ना, ते सगळ्यांनी ते स्वर लावले ज्याच्या त्याच्या परीनं. जवळजवळ 5-6 मिनिट ते चालू होतं तो राग, 10 मिनिट. आणि शेवटच्या माणसाकडे तो आलाप गेल्यानंतर त्या अभंग ध्यानात नाही राहिलं त्याच्या. त्याला मग नुसतं त्याने ते थोडंफार मध्ये लावला आला, पण अभंगच विसरून गेला. मग बाकीचे म्हटले, ते म्हटलं आता मला विसरलो. म्हटलं रे, ज्याने अभंग काढला त्याला विचारा. तो म्हटलं इतक्या वेळ माझ्या ध्यानात राहत असतं का. आणि मग आम्ही पाठीमागे बसलेलो. ते म्हटले महाराज कसं काय. मी म्हटलं आता माल संपलेला आहे, नुसता कंस राहिलाय आता. विठाला विठाला थोडस करावं लागतं ते. भजन सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात महाराज. भजन कशासाठी असतं महाराज, त्या अभंगाला जी चाल आहे, चालीसाठी अभंग नाही, अभंगासाठी चाल आहे. विठाला 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 आपलं कसं राहतं, काम धेनु कल्प तरु चिंतामणी, असं नाही. ते ही शब्दाची फोड करायची नाही, आपल्या चालीवर नाही म्हणायचं. ते
ती अक्षराची संधी ती कळाली पाहिजे ना, ते जिथले तिथं तुटलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हे भजन फक्त वारकऱ्यात करावं, मजा आहे भजनाची. आमच्या वैकुंठवासी श्री गुरु सत्यविजय महाराजांना काना मात्र जरी चुकला तरी चालत नव्हतं बरं का. निकम महाराज थांबायचे दिले, थांब, अशी सवय लागते म्हणायची बरं का भाऊ, लगेच थांबायची. हे काना मात्र सुद्धा त्यांना सहन होत नव्हता. विठ्ठल विठ्ठल म्हणून दोष टाळून झालं पाहिजे हो. करू याचे कथा नामाचा गजर, आणि मग परिणाम आम्हा संसार काय करी. संसाराची अनेक व्याख्या आहेत बरं का. या शरीराला संसार म्हटलेला आहे, जन्म मरणाला संसार म्हटलेला आहे, अहंकाराला संसार म्हटलेला आहे बरं का. संसार, या अहंकाराला संसार म्हटलंय ना, जिंकावा संसार येणे नावे तरी सूर. ज्यानं अहंकाराला जिंकलंय बरं का, त्यानं संसाराला जिंकलं बरं का. जन्म आणि मरण याला संसार म्हटलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे यह संसारे. हा खरा संसार आहे. जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. म्हणवणी जीव भ्याला शरण गेला विठोशी. आम्हा संसार काय करी. अरे भगवंताचं नामचिंतन केलं की पाप जात, पुण्य प्राप्त होत. मग त्या पुण्यानं जन्म मरण राहत नाही. म्हणजे संसार काय करतोय. संसाराची भीती तुम्हा आम्हाला आहे, सामान्य माणसाला. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा हरिदासा सुलभ होतो. म्हणून तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला त्याची भीती नाही. आम्हा संसार आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्याचारे. संसाराच्या अंगी अवघीच व्याचारे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. 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 पतंगडी महाराजांसाठी टाळ्या वाजव. इतकं सुंदर प्रमाण दिलंय. कारण या इथं शरीराच्या बद्दल तुकोबा शरीराबद्दल सांगतं. कारण या शरीराला सुद्धा संसार म्हटलेला आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. म्हणजे या शरीराच्या माध्यमातून हे प्रमाण आहे. म्हणून आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन म्हणजे काय हो. कीर्तन म्हणजे नामचिंतन. नामाचा गजर तरी कीर्तनाचे नि नटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायचित्त. जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. या नामचिंतनानं काय होतं. हे सगळं पाप पुण्य सगळं निघून जातं की नाही.
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागून दुपाप पुण्यांग लागून दुपाप पुण्यांग लागून दुपाप पुण्यांग लागून दुपाप पुण्यांग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व नामचिंतनाच्या साधनेनं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. बघा ना, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटली. बरं का, हे पाप बघा तुम्ही, नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे भगवंताच्या नामामध्ये. काही काही साधनानं फक्त पाप जातं, पुण्य होत नाही. बरं का, गंगेचं स्नान केलं की पाप जातं पण पुण्य होत नाही. हे साधन असं आहे. पण नामानं पापही जातं आणि पुण्यही होतं. विठ्ठल विठ्ठल चला हरिपाठामध्ये. पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी किंवा हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी. म्हणजे पापही जातं आणि पुण्यही होतं. असं एक बाम आणि दोन काम. विठ्ठल विठ्ठल म्हणून करू याची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी. आम्हाला संसार आमचं काही वाकडं करू शकत नाही असं म्हणायचं तुकोबारायला. हां, संसाराची काय ताकद आहे आमच्या समोर. हां, चाल करायची नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. नाही तर या संसाराच्या भीतीनं मुनिमुक्त झाले, प्रमाण होऊन गेलं आपलं. हां, ते घाबरले या संसाराला. पण संत घाबरत नाहीत महाराज, नाही घाबरत. तुकोबाराय सांगतात आम्ही भूषण आहे आमचं. आम्ही जे भूषण आहे, जे योग्य आहे, जे उचित आहे तेच आम्ही करणार. अभंगाचं मनवू हरीचे दास मनवू हरीचे दास मनवू हरीचे दास देऊती भूषण मनवू हरीचे दास मनवू हरीचे दास मनवू हरीचे दास देऊती भूषण मनवू हरीचे दास मनवू हरीचे
लोकांना आता 11 वाजेपर्यंत सोडणार नाही. काय आनंद आहे महाराज. मनऊ हरीचे दास लेवू ती भूषणे, कापे तया भेने कळी काळ. मलाही थोडा अभंग पाठात नाही बरं का जास्त. म्हणजे मी मला वाटतं जोरापूर वलंडल्यानंतर हा अभंग काढलाय बरं का. खरं सांगतो, विचारा आमच्या बबन महाराजांना. जोरापूर पूल वलंडल्यानंतर हा अभंग काढलाय मी. म्हटलं हा अभंग नामाचं चिंतन करणारा अभंग आहे, पहिला दिवस आहे. तिथं ध्यानात आलं माझ्या. तसं विचारलं होतं मी दिलं भाऊला. आणि मग इथं एवढे म्हणलं थोडं कमी जास्त होऊ शकते. तुम्हाला आड खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, पण थोडं ध्यानात आणून ते चाललंय आपलं कसं तरी. विठाला विठाला आणि ही सगळी कृपा आमच्या श्री गुरु सत्यविजय महाराजांची. कुठं काय करायचं, कुठं काय बोलायचं, कुठं कसं करायचं, कुठं कोणता कसा अभंग घ्यायचा, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. विठाला विठाला मनवो हरीचे दास लेवू ते भूषणे. माणसानं असं जगावं. माणसानं भूषण भूषण आहे. देवाचं दास होणं हे भूषण आहे. देवाचं संताचं दास झालं म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. एक तर संताचं दास व्हावं, नाहीतर देवाचं दास. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, तरीच जन्मा यावे. तुका म्हणे भाग्य या नावी म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. घेईन जन्मांतरे हेच करावया खरे. आमचे मारुतीराय दास झाले. दास्यत्व नावाची भक्ती केली महाराज. आजही हनुमंतराय चिरंजीव आहेत. विठाला विठाला दास्यत्व निकटे हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण. काय अधिकार प्राप्त झालाय महाराज. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशती लोक रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र महावीर. महावीर म्हटले त्यांनी. अधिकार बघितलं का काय अधिकार. संकट कटे मिटे सब पिरा जपत निरंतर हनुमत बीरा. भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जप नाम सुनावे. आमच्या माता माऊलीच्या सुद्धा पाठ आहे हनुमान चालीसा. विठाला विठाला दास्यत्व भक्ती केली. आमचे तुकोबाराय सुद्धा म्हणतात धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म धन्य आम्ही जन्म आलो. का दास विठोबाचे झालो. हे भूषण आहे. संसाराचं दास होणं हे दूषण आहे. दूषण का रे दास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर सोसावया. दास व्हायचंय ना तर देवाचं व्हा. देवाचं दास मनवू हरीचे दास लेवू ते भूषणे. देवाचं दास म्हणून आम्ही जगू. देवाचं देवाचं म्हणून जगलं पाहिजे हो. देवाचं विठाला विठाला आपण नेहमी ऐकतो ते
कुंभकर्णानं तो पकडला होता तो वानर, त्याचं काय नाव होतं? गंधमादन. त्याच्या अंगाचा सुवास यायचा बरं का, सुगंध यायचा, असा अत्तरासारखा सुगंध यायचा त्याचा. कुंभकर्णानं त्याला पकडलं, असं दाबलं, ते छिळकांडी ते सुगंध आला. कुंभकर्ण म्हटले, बघ तू जर रावणाचं म्हणून म्हणत असशील तर तुला मी जीवदान देतो, सोडून देतो. बोल रावणाचं म्हण. ते गंधमादनानं काय सांगितलं, वानर होता तो म्हटला, हे बघ रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलो तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल हे भूषण आहे, भूषण आहे. रामाचं म्हणून जगणं, देवाचं म्हणून जगणं हे भूषण आहे. लेवू ती भूषणे, बरं का, हे भूषण आहे. म्हणून देवाचं म्हणून जगलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात की म्हणवो हरीचे दास लेवू ते भूषणे. मग हे भूषण कोणकोणते आहेत? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. त्या गवळणी सुद्धा शृंगार करत होत्या बरं का. शृंगार निके करोनिया. ते प्रमाण काय बघा, ध्वजा कुंचे गरुड टके शृंगार निके करोनिया. परमार्थाचा हे काय आहे? हे भूषण आहेत. हे ध्वजा, गरुड टके, पताका, उंच पताका झळकदी, हे भूषण आहे संप्रदायाचं. हे भूषण आपण काय केलं पाहिजे, हे लेलं पाहिजे बरं का. हे ऊर्ध्वपृंड भाळ असं म्हणतात ना, त्या मुद्रिका लावतात बघ काही वारकरी, मुद्रिका. किती सुंदर त्या ठिकाणी तो चेहरा दिसतो, सारखं त्यांच्याकडे पाहत राहावं असं वाटतं की नाही. हे भूषण आहेत वारकऱ्याची, आणि हे आपण जपलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आता गंध लावायचं, कोरून गंध लावित येतो थोडासा. ते वारकरी तसं गंध लावित नाहीत महाराज, आरसाच नसतो त्यांच्याकडे, ते फटाका लावून. काही नाही, ते गोड दिसतं महाराज वयामानानं. विठाला 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 विठाला. आमच्या गवळणी सुद्धा शृंगार करत होत्या. शृंगार केला पाहिजे. आल्या 5 गवळणी, महाराज सुंदर गवळण म्हणत होते बरं किती. 5 रंगाचा शृंगार करोनी आल्या 5 गवळणी. का बरं? त्या गवळणीला कोणीतरी विचारलं होतं, तुम्ही शृंगार करून जाता म्हणले नटून खटून, पण शृंगार हा देवासाठी असावा बरं का. त्या गवळणी सांगू लागल्या अंतकरणातला भाव, अगं आम्ही जो शृंगार करतो ना हा आमच्यासाठी नाही आहे, देवाने आमच्याकडे पाहावं म्हणून तो शृंगार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाने एकदा आपल्याकडे पाहिलं की आपलं काम झालं, हो की नाही. देवाने आपल्याकडे, आपण देवाला पाहणं हे विशेष नाही आहे ना. आपण देवाला पाहणं हे विशेष नाही, देवानं आपल्याला पाहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणावो हरीचे दास लेवू ते भूषणे कापे तया भेने कळे काळ. अरे तो नुसता शृंगार जरी अंगावर पाहिला ना, ते भूषण, माळ, टाळ गळ्यामध्ये, टाळ दिंडी घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ प्रीती, एवढं जरी पाहिलं ना तर तो काळ काय करतो, कापतो. दड 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 दुडो 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 दड 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 दुडो 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 पळ सुटला यारे शिवनाम शीतल मुखी सेवी पाका पडिया रे. शिवनाम शीतल मुखी सेवी पाका पडिया. शिवनाम शीतल सेवी पाका पडिया रे. शिवनाम शीतल सेवी पाका पडिया रे. हे नामचिंतन वारकरीन हे जर पाहिलं ना, ते काळ कसा पळतो, दड 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 दुडो 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. काळाला धाक देण्याच्या या ठिकाणी हे भूषण आहेत महाराज, धाक देण्याचे.
आमच्या तुकोबाराला सुद्धा काळ सलाम करत होता. काळ गाला सोर गुलाम सलाम करी तुकया घरी राम तसे, नाम घेता कापे यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. अरे नुसतं तुकाराम महाराजाचं नाव घेतलं की यम त्याला चळकाप सुटतोय महाराज. विठाला विठाला विठला 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 विठला. बघा ही भूषण, पण आपण भूषण काही काही माणसाला जायच्या टायमाला भूषण घालतात. आपण पाहतो ना आयुष्यभर त्यानं काय कुठाने केले असे ते त्याची त्याला माहिती. आणि मग तुळशीचं पान त्याला गंध लावते कुठून तरी आणून भला मोठा. आता काय उपयोग आहे? आता काळ घेऊन चाललाय त्याला. आता काय हे अगोदर जर असतं ना तर काळ सुद्धा त्याला घाबरला असता. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. म्हणून म्हणावू हरीचे दास लेवते भूषणे कापे तया भिने कळे काळ. तुकोबाराय पुन्हा सांगतात की तो भगवान परमात्मा इतका समर्थ आहे बरं का. त्याच्या समोर हे बाकीचे विकार काही करत नाहीत बरं का. काही नाही. हे काय आशा भय आशा भयाला आडनायचे आशा भयाला आशा भयाला आडनायचे आशा भयाला आडनायचे आशा भयाला आशा भयाला आडनायचे ऐशी तया सत्ता समर्थाची ऐशी तया सत्ता समर्थाची म्हणा होली हरीचे लागले उजळे म्हणू हरीचे दास लेऊदे भूषण ऐशी तया सत्ता समर्थाची ऐशी तया सत्ता समर्थाची म्हणा होली लेऊदे भूषण म्हणू हरीचे दास लेऊदे भूषण. तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आशा भय लाज आडनेदी चिंता आईशी याची सत्ता समर्थाची. ही आशा भय चिंता हे लाज हे परमार्थाला आड येणारे आहेत. ह्या साधकाला चांगला परमार्थ करू देत नाहीत. हे बंधन आहेत, हे प्रतिबंध आहेत. पण त्याची एकदा कृपा झाली ना त्या समर्थाची हे काही करीत नाहीत. हे बापुडे आहेत. मग हे काही करू शकत नाही. काही नाही. आशा भक्ताला नामधारकाला आशा काहीच करू शकत नाही. गेले आशा पास निवारोणी आशा काही करत नाही. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात ना लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. लाज आम्हाला काही करत नाही बरं का. आम्ही निर्लज्ज हरीचे दास असं एक प्रमाणे वर्ग त्यांचं. आम्ही निर्लज्ज. निर्लज्ज म्हणजे बिनलाज नाही महाराज. त्याचा अर्थ असं नाही लावायचा. निर्लज्ज आम्हाला कुठल्या गोष्टीची लाज वाटत नाही. लाज वाटत नाही. आम्ही कळत नकळत कसा का होईना पण आम्ही परमार्थच करणार बरं का. काही काही माणसाला परमार्थ करायची एखाद्याला म्हटलं एखादा अभंग म्हणतो त्याला लाज वाटते. आपला आवाज जर कोणी ऐकलं तर काय होईल बरं. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं लाजते वडी नारायणी वाकडी वाणी पोराबे. परमार्थात काय लाजायचं महाराज. काही लाजायचं नाही. म्हणून लाज भय भीती तर राहतच नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी का देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भीतीचं कारणच येत नाही. कारणच उरत नाही. म्हणून आशा नाही, भय नाही, लाज नाही,
आणि चिंता तर मग प्रश्नच उरत नाही. चिंता निश्चित आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आम्हाला कुठली चिंता नाही. आमची चिंता तो वाहतो, मात्र आम्ही चिंतन करतोय बरं का. तुकोबाराला हे सांगायचं, आपल्याला आपल्या शेवटच्या चरणाकडे जायचं बरं का चिंतनाच्या माध्यमातून. तुकोबारांना आम्हाला चिंता करायची गरज नाही. आम्ही काय करतो? चिंतन. पण चिंतन करत असताना कोणाच्याही सहवासामध्ये चिंतन घडत नसतं बरं का. चिंतनासाठी आपल्या चिंतनामध्ये विक्षेप होऊ नये म्हणून असा संग करा. तुका म्हणे करू ऐशियाचा संग, 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 तुका म्हणे करू ऐशयाचा संग, तुका म्हणे करू ऐशियाचा संग. जने नवे भंग चिंतनाचा जेने नोहे भंग, चिंतनाचा मनोहरीचे दास देऊती भूषणे, मनोहरीचे दास देऊती भूषणे. नवे भंग चिंतना मनोहरीचे दास देऊते भूषणे, मनोहरीचे दास देऊते भूषणे. कापते तया
बेने कळी काळा सारे गा मा मा गा रे गा मा धा नि सा गा रे सा नि धा पा मा गा रे सारे गा मा पा धा नि सा सा नि धा पा मा गा रे सा गा मा धा नि सा गा रे सा नि धा नि सा कळी काळ कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ मनोहरीचे दास लेवती भूषण मनोहरीचे दास लेवती भूषण तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेने नव्हे भंग चिंतनाचा मनवो हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ. आपली संकल्पित वेळ संपलेली आहे बरं का. आनंद वाटला या ठिकाणी. नाहीतर असं असतं महाराज, नियोजित जे कीर्तन असतं ना त्या कीर्तनाच्या जागेवर केवढा कीर्तनकार आणला ना ती बरोबरी होत नसते. पण तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं, आनंद मिळाला या ठिकाणी. आणि एवढी जाणकार मंडळी, या परमार्थिक क्षेत्रातली ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ही मंडळी समोर बसलेली आहे. आणि उगाच सासू जावायच्या गप्पा सांगण्यात काय अर्थ आहे का? माझ्या बुद्धीला ते पटत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला काय समजा माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या मिळाल्या की नाही मला नाही सांगता येत, पण तुमच्याकडून मला आनंद मिळाला हे माझं भाग्य आहे. विठाला विठाला. संग कोणाचा करावा जेणेकरून आपला परमार्थ फलद्रूप होईल, चांगला परमार्थ करत कसा होईल त्याच्यासाठी संघ फार महत्त्वाचा आहे. माणूस हा संघ प्रधान. आता काही काही भागात तुम्हाला काय सांगावं, त्या भजनाच्या पद्धती ते 5वीचे आणि 12वीचे भजन असतात बरं का नानासाहेब. तिकडे हे भागात सगळं नियोजन, ज्याला बिड्या लागते त्याला बिड्या, ज्याला तंबाखू लागते त्याला तंबाखू, ज्याला सिगारेट लागते त्याला सगळं नियोजन अगोदर सांगितलेलं असतं. त्याच्यात मध्येच फराळ असतो. काय ते भजन आहे महाराज, हे भजन संप्रदायाला मान्य नाही. हां, प्रेमे विन भजन आमचे नाथबाबा सांगतात. असं आदरयुक्त भजनामध्ये आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, आणि ते भजन मग देवापर्यंत पोहोच होतं आणि त्याचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून तुका म्हणे करू ऐशियाचा संग, बरं का. आणि जर तसा संग नाही मिळाला तर निसंग राहिलेलं चांगलं. नाही, काही काही माणसं म्हणून आता तो फार निसंग झालाय, कोणी काही म्हणू, मग निसंग राहिलेलं चांगलं. पण संग चांगला त्या ठिकाणी जीवनामध्ये असावा. जेने नवे भंग चिंतनाचा.
तुकोबरा एका ठिकाणी सांग, नको दुर्जनाचा संग, क्षणाक्षणा चित्तभंग. तसं चित्त विक्षेप होईल असा संग माणसाने जीवनामध्ये करू नये. सत्संग जीवनामध्ये करावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं असं तुकोबाराला या अभंगातून तुमच्या आमच्या समोर मांडायचं आहे. अभंगाचा अर्थ मी सांगितला आहे असाच आहे असा माझा वाद नाही. करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, म्हणून नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूतयुक्ती. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं आपल्याला ते गजर करायचं आहे बरं का. जसं तुकोबराने सांगितलं ना, आज पहिला दिवस आहे, गजर झाला पाहिजे. सगळ्यांनी वर हात करा, काही अडचण नाही. हरी हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा 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 ठोबा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मा